नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अथर्व म्हणत असतो की मी अगदी सगळं व्यवस्थित सजवलं ना. आणि त्यावर आता इथे अथर्व सांगतो की तुम्हाला माहिती आहे ही सगळी तयारी ना मी अगदी अगदी मनापासून केलेली आहे आणि ना मी माझं काम अगदी वेळेवर संपवून माझ्या पुतण्याचं कोड कौतुक करण्यासाठी अगदी टाईमवर पोचलो आहे. तेव्हा मग मनू येते आणि म्हणते की हे बघ पुतण्या वगैरे काहीच बोलायचं नाही, हां पुतणी बोलायचं आहे, कारण आकाश भाऊजींना पण मुलगी हवी आहे, त्यामुळे उगाचच तू मुलगा मुलगा असं करत बसू नको. आता मानसी आणि अथर्व दोघांचे वाद सुरू होतात. तर अथर्व म्हणतो की नाही, तुझं मी काही ऐकणार नाही म्हणू. बघ आम्हाला ना पुतण्याच येणार आहे, आम्हाला मुलगाच येणार आहे, आम्हाला माहिती आहे. त्यावेळेला मग आता इथे मानसी म्हणते की तसं काही नाही आहे, मुलगीच हवी आहे, मुलगी मुलगी. तेव्हा मग अथर्व म्हणायला लागतो की नाही, तो येणार आहे, ती येणार नाही. त्याच वेळेला मनू म्हणते की नाही, ती येणार आहे ती, असं म्हणून आता पुन्हा त्यांच्या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात होतात. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की अगं मानसी, असू देत ना, तो किंवा ती कोणीही असू देत. आणि ना खरं तर मला पण असंच मनापासून वाटतं की ना ती यायला हवी, मुलगी यायला हवी घरामध्ये. कारण ना माझी पण हौस होती की मला एखादी मुलगी व्हावी, पण ती माझी हौस पूर्ण होऊ शकली नाही. मग आकाशच्या मुलीच्या रूपाने तरी ती हौस पूर्ण झाली पाहिजे, म्हणूनच घरात मुलगी आली पाहिजे, असं आता पटकन राजा काका बोलून जातो. आणि त्यावेळेला रागिनी गप्प बसते, कोणीच काही बोलत नाही. आणि त्यावेळेला राजा काकाचं असं टोचून बोलणं हे रागिनीच्या अगदी जिव्हारी लागलेलं असतं आणि ती तशीच मान खाली घालून उभी असते. आणि त्याच वेळेला आता अथर्व हा तिकडे जो काही बेड सजवलेला असतो झोपाळा, त्याला साफ करतच म्हणतो की असू देत ना, काही असू देत, मला माहिती आहे की घरामध्ये पुतण्याच येणार आहे, असं म्हणून पुन्हा तोच विषय काढतो. त्याच वेळेला मनू म्हणते की हे बघ अथर्व, तू उगीच ना तेच तेच बोलून काही दुसरं बदलणार नाही आहे. आकाश भाऊजींची आणि माझी जी इच्छा आहे ना तीच पूर्ण होणार आहे, असं म्हणून आता ते दोघंजणही भांडत असतात आणि रागिनी त्यांच्याकडे बघत असते. त्यानंतर आता दोघंजणही पुन्हा तो तीच्या भांडणामध्ये लागलेले असतात आणि अथर्व मानसी तेच बोलत असतात आणि पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू होतात. तेवढ्यातच आता आजी म्हणते की अरे काय चाललंय तुमचं, हे तुमच्या दोघांचं नुसतं काय त्याच विषयावरून वाद सुरू आहेत, कशाला भांडताय तुम्ही दोघं? हे दोघं ना नुसते समोर आले ना तर नुसते वादच करत सुटतात, हे अथर्व आणि मानसी. असं म्हटल्यावर आता आजीचं बोलणं ऐकून अथर्व आणि मानसी दोघेजणही गप्प बसतात. त्यावेळेला राजा काका म्हणतो की हे बघा, अहो आई, तुम्हाला ना माहिती नाही आहे यांचा काय फंडा आहे तो. हे दोघं जे काही आता बोलतायत ना, त्यांच्यात भांडण नाही होत आहे काय, हे त्यांचं भांडण नाही आहे, हा ना त्यांच्या दोघांमधला रोमॅन्स आहे. तुम्हाला तो कळत नाही आहे. कदाचित आपली वयं झाली आहेत ना, त्याच्यामुळे मग आपल्याला हा त्यांचा रोमांस कळत नसावा. खरं तर ना हा त्या दोघांमध्ये होणारा रोमांसच आहे, असं राजा काका आता बोलतो. त्याच वेळेला मग आता अथर्व म्हणतो की बाबा, अहो हे तुम्ही काय बोलताय, असं म्हणून पुन्हा आता अथर्व आणि मानसी लाजायला लागतात. तेव्हा आजी म्हणतात की बरोबर राजा, तुम्ही म्हणत असाल ना तसंच काहीतरी असेल बाबा या लोकांचं. त्याच वेळेला मग आता इथे रागिनी म्हणत असते की हो, तुमच्या दोघांचा संसार असाच सुखाचा होऊ देत रे बाबा, दोघांमध्ये असे वादविवाद होऊन प्रेमाने तुमचा संसार भरू देत. त्यावेळेला मग आता मनू तिचं ते वाक्य ऐकून लाजत असते. त्यावेळेला आता अथर्व म्हणतो की बरं मनू, लाजतेस काय, आपण दोघंजणही भांडत होतो बरोबर की नाही? त्यावेळेला आता ती पटकन म्हणते की अच्छा हा, हो बरोबर, आपण भांडतच होतो, असं म्हणून ती आता त्यांच्याकडे मुद्दामच हसत बघत असते आणि लाजत असते. तेव्हा रागिनी देखील तिच्याकडे बघून हसते. तेव्हा अथर्व म्हणतो की लाजतेस काय, चल लाजणं बंद कर आणि जा तिकडे जा आणि पंचपक्वानाची तयारी कर. त्यावेळेला ती म्हणते की हो, सगळी काही तयारी झालेली आहे, ताईला जे काही आवडतं ना ते तिच्या ताटामध्ये मी सजवून ठेवले, सगळी तयारी ऑलरेडी माझी झालेली आहे, असं मानसी ही अथर्वला सांगते. आणि त्यानंतर मग आता अथर्व येतो आणि म्हणतो की बरं ते सगळं ठीक आहे, परंतु आजी मला नक्की सांग ना की ही डोहाळे जेवणाची कन्सेप्ट नक्की काय आहे, याच्या मागे काय अर्थ आहे, जरा मला सांगशील का? तेव्हा आजी म्हणते की हो, सांगते मी तुला सगळं काही. तुला माहिती आहे का, अरे जेव्हा स्त्रीला 7वा महिना लागतो ना गरोदरपणात, त्यावेळेला डोहाळे जेवण साजरं केलं जातं. खरं तर तेव्हा बाळाची वाढ गर्भामध्ये पूर्णपणे झाली असते. असं बघायला गेलं ना तर 5व्या महिन्यातच बाळाची वाढ ही गर्भात पूर्ण झालेली असते. परंतु कसं आहे ना की 7वा महिना हा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्या 7व्या महिन्यामध्ये सगळं काही बाळाची वाढ अगदी व्यवस्थित झालेली असते आणि बाळाला त्याची चव, सगळं काही ते त्याला आवडतं ना, ते सगळं काही आईला कळू लागलेलं असतं. म्हणजेच असं म्हणतात ना की बाळाला जे काही खाऊ वाटत असतं ना ते तो आईच्या रूपातून पूर्ण करून घेत असतो.
आणि म्हणूनच आपण जे जे आईला डोहाळे लागतात त्यालाच तर आपण डोहाळे म्हणतो, की जे बाळाला खावंसं वाटतं तेच मग आई मागते आणि मग तेच बाळाची इच्छा म्हणून आपण तेच सगळं काही त्या बाईला द्यायचं असतं. आणि जर आपण ते त्या बाईला दिलं नाही ना, तर असं म्हणतात की बाळ लाळ गाळतं, म्हणजे जन्माला येतं ना तेव्हा ते बाळ लाळ गाळतं. म्हणूनच तसं होऊ नये म्हणूनच डोहाळे जेवणाला आपण बाळाला म्हणजेच बाळाच्या आईला जे सगळं काही हवं असेल ना त्यात सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण करतो. आणि आजचा दिवस जो असतो तो तिच्यासाठी खास कौतुकाचा दिवस असतो, कारण तिच्यासाठी सगळेजण जमलेले असतात आणि तिच्या आवडीच्या सगळ्या काही गोष्टी बनवल्या जातात आणि तिला खायला दिलं जातं, जेणेकरून तिने हे सगळं खावं. कारण बाळ येण्याची म्हणजेच पुढच्या 3 महिन्यांमध्ये बाळ येणार असतं, त्यामुळे त्यावेळेला त्या बाईला सगळं काही आनंदाने दिलं जातं आणि तिला आनंदी ठेवलं जातं. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा राजा काकालाही हे सगळं ऐकून फारच वेगळं वाटत असतं आणि आश्चर्य वाटतं. तेव्हा तो म्हणतो की खरंच ही सगळी कल्पना खूपच वेगळी आहे ना. तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो ना बाबा, बघा ना, म्हणजे बाळाची वाढ त्यावेळेला पूर्ण झालेली असते, याचा अर्थ सगळं काही बाळ सुरळीत असतं. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो, तिला ते सगळं पौष्टिक खायला द्यायचं असतं, जेणेकरून बाळाची ही व्यवस्थित वाढ व्हायला हवी आणि आई ही सुदृढ असायला हवी. हे सगळं त्यामागचं कारण असतं, दुसरं काही नाही. आणि हाच डोहाळे जेवणाचा जो काही घाट असतो तो त्या दिवशी घातलेला असतो. जेव्हा 7वा महिना लागतो त्यावेळेला हा डोहाळे जेवण केलं जातं, असं रागिनी आता अथर्वला तिच्या शब्दात समजावते. आणि मग आता आजी म्हणते की अगदी बरोबर, तिचं ते सगळं काही व्यवस्थित असावं, तिची जी पुढची काही ही गरोदरपणाची वाट असते ती सगळी काही व्यवस्थित व्हावी यासाठीच आपण हा दिवस करतो. आणि तिला सगळेजण मिळतात, मिळून नातेवाईक सगळेजण मिळून तिला आशीर्वाद देतात की तिचं पुढचं जे येणारे बाळ असू दे ते अगदी सुदृढ आणि निरोगी असू दे, यासाठी सगळेजण प्रार्थना करतात, त्याचप्रमाणे तिला आशीर्वाद देतात. म्हणूनच तर हा दिवस आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो आणि एखाद्या गरोदर बाईसाठी देखील हा दिवस सणापेक्षा कमी नसतो, असं आता इथे आजी ही त्या सगळ्यांना समजावते. नंतर आता आजी म्हणायला लागते की अगं हे सगळं ठीक आहे, परंतु तो आकाश आहे तरी कुठे? अरे किती वेळ झाला तो अजून आलेला नाही, त्याला हे सगळं मला दाखवायचं होतं. त्यावेळेला मग आता मानसी म्हणते की आकाश भाऊजी हे स्वतः ताईला तयार करतायत, त्यांनी स्वतः ठरवलेच आहे की काही झालं तरीही भूमिताईला आजच्या दिवशी त्यांना सजवायचं आहे आणि तयार करायचं आहे, म्हणूनच आकाश भाऊजी हे स्वतः ताईला सजवतायत, असं सगळं मानसी आता सांगत असते. त्याच वेळेला मग रागिनीही हे सगळं ऐकत असते. तेव्हा आजी म्हणते की बापरे, असं आहे का सगळं, म्हणजे आकाश हे सगळं करून तयार करतोय, खरंच बरं आहे, असं म्हणून आता सगळेजण हसत असतात. त्यावेळेला हे सगळं पौर्णिमा आणि नीलांबरीच्या कानावर पडतं आणि त्याच वेळेला पौर्णिमा ही तोंड वाकडं करू लागते, कारण आकाश आणि भूमीचं जे काही प्रेम असतं ते तिला तर बघवतच नसतं आणि त्यामुळे ती म्हणते की आत्ता मी बघते यांचा जो काही हा कार्यक्रम आहे ना, याच्यामध्ये कशाप्रकारे खोट आणायची हे सगळं मी बघणार आहे. काही झालं तरी भूमीच्या आनंदाला विरजण लागल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं पौर्णिमा तिच्या आईला सांगत असते आणि नीलू ते गप्प उभी राहून ऐकत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण बसलेले असताना अथर्व म्हणायला लागतो की अरे हे सगळं काय आहे, किती वेळ झाला अजूनही आकाश आला नाही, चला बघूया तरी आकाशला आपण तो काय करतोय ते, असं म्हणून आता अथर्व तिथे बसून बसून वैतागत असतो आणि रागिनी त्याच्याकडे बघून आता हसत असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा भूमीची तयारी करत असतो आणि भूमीची सगळी साडी वगैरे नेसून झालेली असते आणि तिच्या हातामध्ये तो बांगड्या घालत असतो आणि म्हणतो की भूमी तुला जास्त त्रास तर होत नाही आहे ना हाताला? तेव्हा ती म्हणते की नाही नाही, ठीक आहे चालेल, घाल तू मला बांगड्या, असं म्हणून आता तो तिला बांगड्या अलगदपणे घालत असतो. आणि त्याच वेळेला तो म्हणतो की बरं ठीक आहे, आता या दोन्ही हातातल्या घालून झालेल्या आहेत ना, बरोबर केलं आहे ना मी? तेव्हा भूमी म्हणते की हो ठीक आहे, परंतु आकाश ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे, अरे तू हे सगळं करायला इथे का थांबलायस, मी करेन ना माझी तयारी, काहीच हरकत नाही. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाही भूमी, मी ठरवलं आहे ना की मी स्वतः तुला इथे नटवणार आहे, काही झालं तरी मी स्वतः तुझी आज तयारी करणार आहे आणि तसंही कोणीतरी तुझी तयारी करणारच होतं ना, मग आता मी करतोय तुझी तयारी, त्यात काय एवढं, असं तो तिला बोलतो आणि तिच्या गळ्यामध्ये जो काही मोठा हार असतो फुलांचा तो घालतो. तेव्हा मग भूमी म्हणते की अच्छा, हे जी काही आता फुलांची वाडी आहे ना ती घालायची राहिलेली आहे, म्हणून आकाश आता पुढे ते घालायला सुरुवात करतो. गळ्यात तो मोठा हार आणि त्यानंतर छोटा हार असं सगळं घालत असतो. त्यावेळेला भूमीला आकाशचं खूप कौतुक वाटत असतं. आकाश हा भूमीकडे बघत असताना भूमी त्याचे गाल ओढून म्हणते की बाळा, तुला माहिती आहे का, तुझे बाबा ना खरंच खूप छान आहेत आणि खूपच रोमॅन्टिक आहेत, बघ ना किती छान आपली तयारी करत आहेत ते, असं म्हणून आता आकाश म्हणत असतो की हो पण ठीक आहे ना, काय फायदा आहे, मी माझ्या बाळाच्या आईची तयारी करतोय आणि आज तिचं हे कौतुक करणं हे माझ्या हातामध्ये आहे की नाही, म्हणूनच मी आज ही सगळी तयारी करतोय, असं भूमीला तो म्हणत असतो. आणि त्यानंतर भूमी हे स्वतःच्या गळ्यात घातलेले हार हे आरशातच बघत बसलेली असते
आणि म्हणत असते की आकाश, हे किती सगळं सुंदर दिसतंय ना, आजच्या दिवसामध्ये हे घालणं खरंच खूप छान वाटतंय मला. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं भूमी, हे आहे ना जी नथ आहे ती तुझ्या नाकामध्ये घाल, मी तुझ्या हाताला ह्या जो बाजूबंद आहे ना तो बांधतो. असं म्हणून आता आकाश हा भूमीच्या हाताला बाजूबंद बांधायला सुरुवात करतो आणि भूमी ही कानातलं कर्णफूल असतं ना ते घालते. आणि त्यानंतर मग आता आकाश हा भूमीला म्हणतो की खरंच खूप खूप छान दिसतंय हे, आणि म्हणत असतो की भूमी, या सगळ्या गोष्टी किती छान पद्धतीने आपण बनवून घेतल्यात ना, सुंदर दिसतंय. असं म्हणून आता तो तिला हे सगळं घालत असतो. आणि आकाश म्हणतो की कोणाला जे काही बोलायचं आहे ना ते बोलू देत, परंतु मी माझ्या बाळाचं कौतुक करण्यामध्ये कमी राहणार नाही. त्यावेळेला आता भूमी ही खळखळून हसायला लागते. तेव्हा आकाश हा भूमीचं ते हसणं बघून तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे काय झालंय, तू माझ्याकडे असं का बघत आहेस? त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की भूमी, मला ना या सगळ्यावर ना रेमेडी शोधली पाहिजे. त्यावेळेला भूमी म्हणते की रेमेडी म्हणजे मला कळत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, बघ आता तुला आनंद होतोय तर तू अशी खळखळून हसतेस, आणि जेव्हा आपलं बाळ या जगात येईल ना तेव्हा ते पण असंच खळखळून हसेल ना. जेव्हा तू आणि आपलं बाळ दोघंही असे खळखळून हसत असाल तेव्हा तर मात्र मला आनंदाचा ओव्हरडोस होईल. अगदी हर्षवायू म्हणतात ना तसंच काहीतरी होईल. मग मग मला काय होईल? त्यावेळेला मला डॉक्टरकडे जावंच लागेल ना. मला इतका आनंद होईल की तो गगनात मावणार नाही. मग डॉक्टरकडे जाऊन त्याबद्दल मला रेमेडी घेतली पाहिजे ना, उपचार केले पाहिजेत की मी लवकरात लवकर या सगळ्यामधून मला आणखी काही गोडवा वाटायला नको. त्यावेळेला आता आकाश हा भूमीकडे बघून हसायला लागतो आणि म्हणतो की नक्कीच आहे ना हे सगळं, म्हणजे तू इतकी गोड आहेस तर आपली येणारी मुलगी, म्हणजेच मला मुलगी हवी आहे तर ती मुलगी तितकीच गोड असणार आहे. म्हणूनच मग मला या सगळ्यासाठी रेमेडी शोधून ठेवली पाहिजे की ह्या सगळ्यातून मला कसं बाहेर पडता येईल आणि मला लवकरात लवकर कसं बरं होता येईल. त्यावेळेला आता भूमी म्हणत असते की आकाश अरे असं का बोलतोयस तू? उलट मला काय वाटते काय माहिती आहे की ना हे सगळी जी रेमेडी आहे ना त्याची काहीच गरज नसणार आहे. कारण ना तुला जो काही हर्षवायू असं तू म्हणतोयस आनंद होणार आहे, त्याचा हँगओव्हर हा असाच राहिला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. कारण त्याने तुला काही होणार नाही आहे. कारण उलट असं म्हणतात की आपण आनंदाने आपलं आयुष्य काढतो तेव्हा ते आपलं आयुष्य वाढतं. मग तुझ्या बाबतीतही ते तसंच होणार आहे ना. तुझं आयुष्य हे वाढणारच आहे. तुला जर हा असाच आनंद होत राहिला तर तुझं आयुष्य हे नेहमीच वाढणार आहे. म्हणूनच मला वाटतंय की या सगळ्यासाठी तुला रेमेडी शोधण्याची काहीच गरज नाही आहे. असं आता इथे भूमी आकाशला म्हणत असते. तेव्हा आकाश भूमीला जवळ घेतो आणि म्हणतो की अगदी योग्य बोललीस तू भूमी, देव करो आणि असंच सगळं हो. त्याच वेळेला मनातही भूमी तेच म्हणते की हो देवा, आई योगेश्वरी, माझ्या या आनंदाला कसलंही विरजन लागायला नको. कारण माझ्या प्रेग्नन्सीबद्दलचं कॉम्प्लिकेशन आकाशला माहीत नाही आणि हे सगळं कॉम्प्लिकेशन्स असंच निघून जावं आणि बाळ आणि मी दोघंही सुखरूप असावे असं ती आता देवाकडे प्रार्थना करत असते. त्यानंतर मग इथे खाली सगळेजण आकाश आणि भूमीची वाट बघत बसलेले असतात. त्याच वेळेला आकाश आणि भूमी दोघंजणही आलेले असतात आणि आकाशने हातात धनुष्यबाण धरलेला असतो तर भूमीने जी फुलांची परडी असते ती धरलेली असते. दोघंजणही येतात. त्यावेळेला आजीला त्यांचं खूपच कौतुक वाटतं. आजी म्हणते की अगं बाई, दोघंजण आले, किती सुंदर दिसत आहेत बघ, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा. असं म्हणून आता आजी त्यांच्याकडे बघू लागते आणि बाकीचे सगळेही त्यांच्याकडे बघून हसत असतात. आता भूमी इतकी सुंदर दिसत असते की सगळेजण जमलेले लोक हे भूमीकडेच बघत असतात आणि घरातल्या बायका त्याचप्रमाणे बाहेरच्या ज्या काही कार्यक्रमासाठी आलेल्या बायका असतात ते सगळेजण त्यांच्याचकडे बघत असतात. नंतर आकाश आणि भूमी दोघंजणही एकमेकांकडे बघतात आणि आकाश हा भूमीच्या खांद्यावर हात ठेवून तिला चालत चालत बाहेर आणत असतो. आणि मग आता अथर्व आणि मानसी दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात. त्याच वेळेला इथे आता राजा काका आणि बाकीचे सगळे त्यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. आकाश आणि भूमीची एंट्री झाली म्हणून सगळ्यांना फार आनंद झालेला असतो. तर इकडे अथर्व हा त्यांच्यासाठी जोरजोरात शिट्ट्या मारतो आणि म्हणतो की वा वा, एकदम भारी. आणि नंतर भूमी ही तिकडे जाते. म्हणून म्हणते की वा, खरंच खूप सुंदर दिसताय हा तुम्ही दोघं, आणि त्यांचं कौतुक करायला लागते. त्यावेळेला मग आता भूमी आल्यानंतर मानसी मुद्दाम तिला छेडत म्हणते की भूमिताई, खरंच तू ना खूप सुंदर दिसत आहेस, किती छान दिसतेस तू, आणि तुला कोणी तयार केलं गं? तेव्हा मग आता लगेच अथर्व म्हणतो की अगं असं काय करतेस मानसी तू, अगं तिला आकाशने तयार केलं आहे ना. तेव्हा मग आता भूमी लाजत असते आणि त्यावर सगळेजण तिच्याकडे बघत असतात. पौर्णिमा आणि निलांबरी या दोघींचंही चेहरे तर पडलेले असतात. त्यांना खूपच राग येत असतो. त्यावेळेला मग आता लगेच म्हणू म्हणते की हो, म्हणूनच मी म्हटलं की आकाश भाऊजीने तयार केलं आहे म्हणूनच भूमिता इतकी छान दिसते. असं म्हणून आता ते तिची टेर खिसत असतात. त्याच वेळेला आता अथर्व म्हणतो की अगं मानसी, तुला कळतच नाही आहे,
अगं बायकोला तयार केलेल्याचा आनंद आकाशच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे झळकतोय. अगदी स्पष्टपणे नवऱ्याच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहतोय. हो की नाही बाबा, तुम्हाला काय वाटतं, असं म्हणून तो राजा काकाला विचारतो. त्यावेळेला आता अथर्वला आकाश म्हणतो की ए शहाण्या, गप्प बसतोस का, आणि मला सांग की तुमचं लग्नही आमच्याबरोबरच झालं होतं ना. मग मला सांग, तुम्ही गुड न्यूज कधी देताय, म्हणजे तुमच्या बायकोचं डोहाळे जेवण कधी करताय, जरा मला सांगा. कारण कसं आहे ना, आम्हाला पण तुम्हाला छेडण्याची जरा तरी संधी मिळाली पाहिजे ना. सांग ना, कधी आहे मानसीचं डोहाळे जेवण, असं म्हणून आता आकाश देखील त्यांची छेड काढतो. आणि ते ऐकताना लगेच रागिनी काय काय अथर्व, असं त्याला विचारत असते. आणि त्याच वेळेला पौर्णिमाला हा आनंद पाहत नसतो. आणि मग अथर्व म्हणतो की अरे ठीक आहे, राहू देत, त्यात काय एवढं. बरं मानसी, अगं तू भूमिदाईला बसव ना, तिला उभं का ठेवलं आहे. त्यावेळेला आकाश हसायला लागतो आणि म्हणतो की हां, आता बरोबर आहे, आता तू बरोबर विषय बदलशील, असं म्हणून आता सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर आता आकाश हा भूमीला बसवतो आणि नंतर तिच्या बाजूलाच तिचे जे काही परडी वगैरे आहे ते सगळं काही ठेवतो. आता आजी ही येते आणि म्हणते की भूमी, तुझ्या लक्षात आहे ना, 7व्या महिन्यात आपण अंगारा लावणार होतो. तेव्हा भूमी म्हणते की हो, लक्षात आहे. आपण जेव्हा देवळात गेलो होतो त्यावेळेला गुरुजींनी हा अंगारा दिला होता 7व्या महिन्याची सुरुवात करण्यासाठी लावताना. तेव्हा मग आता आजी म्हणते की हो, म्हणूनच खास मी हा अंगारा जपून ठेवला होता. आता तुला मी अंगारा लावते म्हणजे 7व्या महिन्याची तुझी अगदी व्यवस्थित सुरुवात झाली पाहिजे म्हणून. नंतर मग आता त्यावेळेला रागिनी म्हणत असते की हो हो, अगदी सुरुवात व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर आता आजी म्हणायला लागते की बरं रागिनी, तू ना आता तिला हळद कुंकू लाव आणि त्यानंतर तिची ओटी भरून घे अगदी व्यवस्थित, असं ती आता सांगत असते. त्यानंतर मग आता अथर्व आणि बाकीचे सगळे आनंदाने तिच्याकडे बघत असतात. रागिनी आता तिच्याजवळ येते आणि तिची ओटी भरायला सुरुवात करते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि बाकीचे सगळेही भूमीचं कोडकौतुक जे काही चालू असतं ते सगळं बघत असतात. रागिनी अगदी आनंदाने भूमीची ओटी भरत असते आणि ते पाहून पौर्णिमाचा अगदी जास्त जळफळाट होत असतो. ती तिच्याकडे बघतच राहते. आणि त्यानंतर मग आता रागिनी ही भूमीला हातामध्ये तो एक कापड देते आणि त्या कापडामध्ये भूमीची ओटी ती आता ठेवायला सुरुवात करते. हे सगळं बघत असताना आकाशलाही खूप आनंद होत असतो आणि आकाश आणि भूमी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. रागिनी आता भूमीला म्हणते की कोणाचीही दृष्ट नको लागू माझ्या भूमीला, असं म्हणून तिची दृष्ट काढते. त्यावेळेला मग आता इथे आजी म्हणत असते की हा सगळा मजेचा भाग आहे, आता आपण एक काम करूया, डोहाळे जेवणाची एक गंमत म्हणून ना आपल्याला एक गेम खेळायचा आहे. त्याच वेळेला आता आजी म्हणते की मानसी, केली आहेस ना गं तयारी. तेव्हा मानसी म्हणते की हो हो, आम्ही पेढा आणि बर्फी तयार ठेवला आहे, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता मानसी ते आणण्यासाठी म्हणून जाते. आणि मग अथर्व एक टेबल पुढे घेतो आणि त्यावर आजी म्हणते की आता खरी मजा येणार आहे, आता डोहाळे जेवणाचा एक गेम मजेशीर आहे, तो आपण खेळणार आहोत. मानसी, आणतेस ना गं. तेव्हा मानसी म्हणते की हो, मी वाट्या सजवून ठेवल्या आहेत ना, त्या वाट्या मी आणते, असं म्हणून आता भूमीच्या पुढ्यात येऊन मानसी त्या वाट्या ठेवते. आणि मग ती आता भूमीला म्हणते की भूमिताई ये, आता या दोघी वाट्यांपैकी तुला एक चूज करायची आहे. आजी म्हणते की हो, एकामध्ये पेढा आणि बर्फी असणार, एकामध्ये पेढा म्हणजे मुलगा बरं काकाश आणि बर्फी म्हणजे मुलगी. मग आता यामध्ये तुम्ही जे काही चूज कराल तेच तुमच्या आयुष्यात येणार असं म्हटलं जातं. म्हणूनच आता हा गेम जो काही आपण पारंपरिक प्रथेनुसार खेळत आलो आहोत ना, तो गेम आपल्याला खेळायचा आहे, असं म्हणून आता आकाश हा भूमीच्या हाताला धरत असतो की हे नाही ते नाही हे, असं म्हणून तिला आता तो खुणवत असतो आणि तिला घेण्यासाठी उद्युक्त करत असतो. त्यावेळेला आता राजा काका म्हणतो की अरे आकाश, कसला इतका विचार करतोयस, गेम येतो. तरीही आकाश ऐकत नसतो. आकाश म्हणतो की नाही, मी ते घेतो व्यवस्थित, असं म्हणून आता आकाश हा लेफ्ट साईडची वाटी उघडायला सांगतो. त्यावेळेला ती वाटी उघडल्यानंतर ती वाटी तर रिकामी असते आणि ते पाहिल्यावर इथे सगळ्यांना आता धक्का बसलेला असतो आणि वाटी रिकामी म्हणून सगळेजण बघतच राहिलेले असतात. आता सगळेजण म्हणतात की काय, ही वाटी रिकामी कशी राहिली. आणि भूमीलाही हे बघून फार मोठा धक्का बसलेला असतो. आकाशलाही कळत नसतं की हे सगळं काय आहे आणि म्हणून सगळेजण अगदी गप्प बसलेले असतात. भूमीचं टेन्शन आणखीनच वाढलेलं असतं. तर इथे आजी म्हणत असते की अगं मानसी, हे काय आहे, वाट्या रिकामीच आहे. तेव्हा मग मानसी म्हणते की नाही आजी, अहो असं कसं झालं, हे होणं शक्यच नाही आहे. मी दोन्हीही वाट्यांमध्ये एकात पेढा आणि एकामध्ये बर्फी असं ठेवलं होतं आणि 4-4 वेळेला चेक देखील गेलं होतं, परंतु हे सगळं कसं काय झालं मला खरंच माहिती नाही. मी तर व्यवस्थित सगळी तयारी केली होती. त्याच वेळेला आता इथे आजी म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ देत, आता तू एक काम कर, दुसरी वाटी उघड. दुसरी वाटी उघडली तर त्या दुसऱ्या वाटीतही काही नसतं, दोन्ही वाट्या अगदी रिकामी असतात. त्यावेळेला मग आता मानसीला खूपच धक्का बसतो
आणि भूमीला खूपच वाईट वाटतं. भूमी म्हणते की हे काय आकाश, अरे दोन्ही वाट्या रिकाम्या, हे असं कसं काय झालं? ह्या दोन्ही वाट्या अचानक रिकाम्या कशा राहिला? म्हणजे आजी हा कुठला अपशकुन तर नसेल ना? असं भूमी आता बोलत असते आणि ती खूप घाबरलेली असते. तेव्हा मग आता आजी म्हणत असते की नाही अगं बाळा, अपशकुन वगैरे काही नसेल, तू काळजी करू नकोस. आणि इथे पौर्णिमाला मात्र भूमीचा पडलेला चेहरा पाहून खूपच आनंद झालेला असतो. कारण भूमीचा अचानक आनंदावर विरजण पडलेलं असतं आणि हे सगळं कसं घडलं याचा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळेला इथे आता राजा काका आणि हे सगळं अथर्व करत असताना सगळेजण तिथे कोणीच नसतात आणि दोघंजणही तिथे पाहण्याची तयारी करत असताना हळूच पौर्णिमा आलेली असते. मानसीने त्या 2 वाट्या तिथे ठेवलेल्या असताना पौर्णिमा येते आणि पौर्णिमा त्या वाट्या ज्या असतात त्या वाट्यांमधले पेढा व बर्फी दोन्हीही काढून घेते आणि ते दोन्ही काढून घेतल्यानंतर ती हळूच तिच्या पत्रामध्ये ते दोन्हीही मिठाई लपवते आणि ती पुन्हा तिच्या खोलीमध्ये वर निघून जाते. कोणाचंही तिच्याकडे अजिबात लक्ष नसताना तिने हे सगळा काही पराक्रम करून ठेवलेला असतो आणि यामुळे आता तिला खूप मजा आलेली असते आणि ती हळूच तिथून निघून गेलेली असते. तर हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये आता पौर्णिमाला आठवतं आणि सगळेजणांमध्ये अगदी गोंधळ उडालेला असतो. काय करावं, काय बोलावं हे कोणाला काही कळत नसतं. सगळेजण अगदी टेन्शनमध्ये असतात. तेव्हा मनू म्हणत असते की मला खरंच माहिती नाही आजी, हे सगळं कसं झालं. मी खरंच दोन्हीही गोष्टी ठेवल्या होत्या, परंतु हे कसं झालं ना मला खरंच काही माहिती नाही आहे. मी अगदी व्यवस्थित 4-4 वेळा चेक करून ते सगळं ठेवलं होतं, परंतु खरंच मला माहिती नाही. असं आता ती बोलत असते कारण सगळा जो ब्लेम असतो तो तिच्यावर आलेला असतो. आणि त्याच वेळेला नीलांबरी ही पौर्णिमाकडे बघत असते. तेव्हा पौर्णिमा ही नीलांबरीला खुणावते की हे सगळं मीच केलेलं आहे. त्यावेळेला पौर्णिमाचं ते सगळं बघून नीलूला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि नीलू आता तिचं तोंडावरूनच कौतुक करत असते की खूप छान केलंस तू. आणि भूमीचा तो चेहरा पाहून पौर्णिमा आणि नीलू खूपच आनंदी होत असतात. आता आकाशला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं कारण भूमी ही अशा प्रकारे टेन्शनमध्ये आहे ते त्याला पाहत नसतं. तेव्हा आता रागिनी म्हणत असते की अरे प्लीज तुम्ही दोघंही इतका विचार करू नका, ठीक आहे ना. त्यात इतकं काय राहिलं असेल त्यामध्ये ठेवून घेणं किंवा काहीतरी झालं असेल, प्लीज भूमी तू त्याबद्दल अगदी असा निगेटिव्ह विचार वगैरे करू नकोस, काहीच गरज नाही आहे. आणि आकाशही म्हणतो की हो भूमी, अजिबातच तुला असा चुकीचा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि आपल्याला आजी म्हणाली तसं की हा ना फक्त गेम आहे, त्यामुळे आपण याला गेम पुरतंच घेऊया, याला इतकं टेन्शनमध्ये घेण्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा आपण हे करू शकतो ना, पुन्हा गेम खेळू शकतो. आणि रागिनी म्हणते की थांबा तुम्ही सगळे थांबा 2 मिनिट. असं म्हणून आता रागिनी त्या वाट्या घेऊन जाते आणि आकाश हा भूमीला शांत करत असतो. त्याच वेळेला इथे आता रागिनी येते आणि रागिनी पुन्हा त्या वाट्या भरून आणते आणि म्हणते की चला आता आपण सुरुवात करूया. त्यावेळेला मग आता आकाश नेहमीप्रमाणेच भूमीला सांगतो की तिकडची लेफ्ट साईडची वाटी उचलायची आहे. तेव्हा मग ती वाटी उचलते आणि त्यामध्ये वाटीमध्ये बघितल्यानंतर निघते ती म्हणजे बर्फी, म्हणजेच काजू कतरी. तर आकाश म्हणतो की येस, बघितलं मला जे हवं आहे तेच घडलं की नाही. आणि असं म्हणून आता इथे आकाश हा ती बर्फी भूमीकडे बघतो आणि तिच्याकडे बघत असताना भूमी देखील आता तिरक्या नजरेने आकाशकडे बघत असते. कारण इथेही आकाशचंच म्हणणं खरं झालेलं असतं. तो जे काही म्हणतो की त्याला मुलगी हवी आहे तेच पूर्ण झालेलं असतं. म्हणून आता भूमी आकाश एकमेकांकडे बघत असतात आणि मानसी पण खूप खुश होत असते आणि ती अथर्वला लांबूनच खुणावत असते की बघितलं ना, माझं जे मनामध्ये इच्छा होती तीच पूर्ण झाली. असं म्हणून आता मानसी देखील त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते आणि अथर्व हा चेहरा पाडून तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की अच्छा असं आहे का, थांब मी बघतो तुला. अशाच प्रकारे तो आता तिला लांबूनच खुणावत असतो. त्यानंतर आता आकाश म्हणतो की भूमी थांब, मी तुला ही बर्फी भरवतो. असं म्हणून आता आकाश हा भूमीला बर्फी भरवत असतो आणि म्हणतो की घे तोंड गोड करून घे, कारण माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण झाली. त्यावेळेला मग आता भूमी ही आकाशचा हात धरते आणि त्यालाही ती बर्फी भरवत असते आणि म्हणते की तू पण खाऊन घे. सगळेजण खूप आनंदात असतात, परंतु भूमीला थोडंसं टेन्शन लागलेलं असतं की तिचं जे काही कॉम्प्लिकेशन आहे त्याप्रमाणे तिच्या या दोन्ही वाट्या रिकाम्या निघाल्या, म्हणून तिला मनातल्या मनात थोडीशी घुसमट होत असते. काही होणार तर नाही ना अशी भीती आता तिच्या मनाला आणि रुखरुख लागून राहिलेली असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या बायका आलेल्या असतात कार्यक्रमासाठी त्या छान डोहाळे जेवणांच्या गाण्यांवर नृत्य करत असतात आणि मग इथे आता तेवढ्यात पौर्णिमा येते आणि पौर्णिमाला ते सगळं काही पाहत नाही. पौर्णिमा येते आणि सगळ्या वस्तू आहेत त्या खाली पाडते आणि फळं भूमीची जी ओठी असते ते सगळं काही ती खाली सांडते, त्यामुळे मोठा अपशकुन झालेला असतो. तर आता पौर्णिमा हे सगळं करत असताना आकाशला खूप राग येतो आणि आकाश हा जोरातच पौर्णिमावर ओरडतो की पौर्णिमा हे सगळं काय चाललंय तुझं. आणि जोरात तो तिच्यावर ओरडल्यामुळे सगळेजण आता आकाशकडे बघतच राहतात आणि इथे भूमीच्या मात्र पोटात दुखायला सुरुवात झालेली असते.
तर इथे आता रागिनी ही नीलांबरीला आणि पौर्णिमाला सांगत असते की पौर्णिमा, जर तुला तिचा बदला घ्यायचा आहे ना, तर असा सहजतेने घ्यायचा नाही, त्याच्यासाठी खूप मोठा डाव आखायचा आहे. आता बघ मी काय करते ते. मग त्यानंतर इथे आता आकाश हा खाली भूमीजवळ येत असतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, अजून किती किती आणि काय काय लपवणार आहेस तू माझ्यापासून, किती आणि काय लपवलंयस माझ्यापासून तू, असं आता इथे आकाश हा तिला विचारत असतो आणि भूमीला ते पाहून खूप धक्का बसतो. आता इथे आकाशला भूमीच्या प्रेग्नन्सीचं सत्य समजल्यानंतर नेमकं पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.